हॅलो एव्हरीवन, हाऊ आर यू? वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि नवीन व्लॉग आहे, संक्रांतीचा छोटासा मिनी व्लॉग आहे. हळदी कुंकू ठेवलं होतं मी, ते मंदिरात ठेवलं होतं. आमच्या सोसायटीमधलं सुंदर महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि मंदिरात सगळ्या महिलांना बोलवून माझ्या एका मैत्रिणीच्या मुलाचं बोरनाण पण होतं आणि माझं हळदी कुंकू पण होतं आणि माझ्याचबरोबर अजून 2-3 महिलांनी आपलं हळदी कुंकू यात केलं होतं. तर हा होता आमचा अख्ख्या सगळ्या महिलांचा ग्रुप आणि खूप छान फोटोज काढले, खूप छान व्हिडिओज बनवले, एन्जॉय केलं. थोडीशी मराठी गाणी लावली होती आणि एकमेकींना संक्रांतीचं वाण देत किंवा हळदी कुंकवाचं वाण देत आम्ही हा कार्यक्रम पार पाडला. तर अशा याच्यातल्या काही छान छान मोमेंट्स तुमच्याशी या व्हिडिओमध्ये शेअर केल्या. तर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल, बघत राहा पुढे. आणि बट ऑब्व्हियसली व्हिडिओ संपल्यानंतर रील तो बनती आहे, त्यामुळे लास्टला आम्ही 2-3 रील्स बनवल्या होत्या. त्याची थोडीशी ग्लिम्स मी यात दिली आहे आणि तुम्हाला अशा पूर्ण रील्स पाहायच्या असतील माझ्या, तर माझ्या इन्स्टा चॅनलवर तुम्ही नक्की विजिट करू शकता. त्या चॅनलची लिंक माझ्या या व्हिडिओच्या खालची डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही ती लिंक विजिट करू शकता. नाही तर मी समोर व्हिडिओमध्ये पण माझ्या इंस्टाग्राम हँडलचं नाव फ्लॅश करते. तुम्ही ते नाव इंस्टाग्रामवर सर्च करून यू कॅन गो अँड फॉलो मी देअर अँड चेक आउट द अमेझिंग रील्स ॲट माय इंस्टा हँडल. सो डू दॅट राईट अवेज. आणि आता आपण बघतो इथे बोरनाणाचं मस्त असं कार्यक्रम, ज्यात आपण लहान मुलगा जो असतो त्याला सुंदर असे हलव्याचे दागिने घालून त्यावर आपण चुरमुरे, बोरं, बिस्किट्स, चॉकलेट्स, लहान मुलाला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी डोक्यावरनं खाली सोडतो. आणि त्याचं मागचं कारण मला माहीत नाही आहे, पण ऑब्व्हियसली त्याच्या मागे पण कारण आहे. आणि हे बोरनाण असं प्रत्येक लहान मुलाच्या आयुष्यात पहिल्या वर्षी करतात, पहिल्या संक्रांतीला रादर करतात. आणि हे बोरनाण झाल्याच्या नंतर आमचा ॲक्च्युली वाण द्यायचा कार्यक्रम सुरू झाला आणि आता इथून पुढे तुम्ही कंटिन्यूस तोच कार्यक्रम बघणार आहात. सो हॅव अ लुक अँड एन्जॉय द व्हिडिओ. बघू शकता मी स्पेसिफिक बायकांना स्पेसिफिक डिझाईन सिलेक्ट करून देत होती, कारण मी आणली होती 5-6 डिझाईन्स आणि प्रत्येक बाईप्रमाणे मी तिला डिझाईन निवडून देत होती. हे माझं थोडंसं वेगळं होतं, कारण मला असं वाटतं की प्रत्येक बाईची एक टेस्ट वेगळी असते आणि त्या बाईला तिच्या टेस्टप्रमाणेच मी डिझाईन देत होते. आणि कानाचे सुंदर असे वेल आणले होते मी बाय द वे. सो यानंतर आम्ही देवीची आरती केली बरोबर 7 वाजता आणि देवीच्या आरतीनंतर परत आमचा तोच कार्यक्रम चालू झाला, वाण द्यायचा. मिरची, कोथिंबीर, नाही कोल्ड्रिंक आडवाच काढू ना. सासूबाईला पडले अर्घ. दे मला दे. थँक्यू. अरे बापरे, खुश झाला. टेन्शन पडायचं नाही. आजीचं आहे. तिच्या पाया पडली का मी? तर यानंतर आता आपल्या रील्सचं सत्र चालू होणार आहे आणि ज्या मी तुम्हाला म्हणत होते रील्स बनवल्या त्या ह्या सगळ्या रील्स आहे, त्याची छोटीशी ग्लिम्स आहे. डू चेक आउट ऑल ऑफ दीज ऑन माय इंस्टा हँडल. आणि दॅट्स इट फॉर दिस छोटासा मिनी व्लॉग. आय होप यू एन्जॉयड. सी माय नेक्स्ट वन सून. टिल देन टेक केअर. बाय.